आष्टी तालुक्यातील पिंपरी घाट परिसरातील काणिपनाथ घाटात शनिवारी पहाटे 4च्या सुमारास हा अपघात घडला। पाटोदा येथील नूर ट्रॅव्हल्स MH 29N8397 ही बस पुण्याहून नांदेडकडे जात असताना घाटातील तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला। भरधाव वेगामुळे बस रस्त्यावरच पलटी झाली। अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी गाढ झोपेत होते। अचानक बस पलटी झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। बसमधून आरडाओरडा सुरू झाला। मात्र अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले। त्यानंतर अंबोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले। किरकोळ जखमी झालेल्या काही प्रवाशांवर उपचारासाठी अहिल्यानगर इथं पाठवण्यात आले। अपघातानंतर प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली। तसेच अपघातग्रस्त वाहन बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली। घाटातील वळणावर बस पलटी झाल्यानंतर काही क्षण प्रवाशांना काय घडलं हे समजलंच नाही। बसचा वेग आणि अपघाताची तीव्रता पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती। मात्र प्रवाशांचे नशीब बलवत्तर ठरल्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती, म्हणून सर्वजण सुरक्षित बचावले। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरली। जखमींना त्वरित मदत, प्रवाशांची सुरक्षित सुटका आणि वाहतूक सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले। काणिपनाथ घाटातील तीव्र वळणे आणि उतार यामुळे हा मार्ग आधीपासूनच अपघातप्रवण मानला जातो। शनिवारी झालेल्या घटनेनं पुन्हा एकदा घाट रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय। वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होतंय। काणिपनाथ घाटातील या अपघातात बस पलटी होऊनही सर्व 30 प्रवासी सुरक्षित राहिले। अपघाताची तीव्रता पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। मात्र प्रवाशांचे नशीब आणि पोलीस ग्रामस्थांची वेळेवर मिळालेली मदत यामुळे एक मोठी दुर्घटना टळली। हा प्रसंग घाट रस्त्यांवरील वेग आणि निष्काळजीपणाचे धोके अधोरेखित करणारा ठरला।